नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आता रिझल्ट्स यायला लागले. काही रिझल्ट चांगले असतील तर त्यामध्ये तुम्हाला इंट्राडेसुद्धा करता येईल. बँकांचे रिझल्ट चांगले येत आहेत, छोट्या बँकांचे सुद्धा. मग युनियन बँकेचा रिझल्ट चांगला आला आहे, साऊथ इंडियनचा चांगला आला आहे. त्या दृष्टीने थोडाफार इंट्राडेवाल्यांनासुद्धा चान्स उपलब्ध आहे. अमेरिकन मार्केट कसं होतं तर अमेरिकन मार्केटमध्ये सुधारणा होती. तैवानबरोबर त्याने ट्रेड डील केला आहे. तर तैवानबरोबरच्या ट्रेड डीलमध्ये जे रेसिप्रोकल टॅरिफ लागतात ते 20% 15% आणले आणि तैवान अमेरिकेमध्ये $250 बिलियन गुंतवणूक करणार आहे. जॉबलेस क्लेममध्ये पण सुधारणा आहे. काल चिप मेकर जे शेअर होते ते सगळे वाढले होते. TSMC हा शेअर वाढला, म्हणजे तैवान सेमीकंडक्टरचा शेअर येतो. एनव्हिडियाचा शेअर वाढला आणि मॉर्गन स्टॅनली, गोल्डमन सॅक्स यांचे रिझल्ट चांगले आले. त्यामुळे मार्केटमध्ये सुधारणा दिसली. 63.83 एवढं क्रूड आहे. डॉलर इंडेक्स मात्र वाढला आहे. त्यामुळे मेटलमध्ये थोडीशी मंदी दिसली. मंदी नाही म्हणा, गिरावट म्हणा. पण आज ते थोडेसे शेअर मंदीत गेल्यानंतर ज्याला खरेदी करायचे त्याला संधी मिळू शकेल. आणि बॉन्ड यील्ड 4.17 झालं. जे पुष्कळ रिझल्ट आले, कारण कालची सुट्टी होती. त्यामुळे परवा मार्केट पडल्यापासून आजपर्यंत खूप रिझल्ट आले. MV फोटोव्होल्टॅनिक नवीन लिस्टेड कंपनी आहे, पण रिझल्ट सुंदर आहे. प्रॉफिट 166% वाढला आहे. रेव्हेन्यू 118% वाढला आहे. फक्त मार्जिन थोडंसं कमी झालं आहे, पण हा रिझल्ट मार्केटला आवडेल. DB कॉर्पचा रिझल्ट कमजोर आहे. ₹2 डिव्हिडंड दिला आहे. त्यामुळे DB कॉर्प मंदीत राहील. स्वराज इंजिन्सचा रिझल्ट सुंदर आहे. प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला आहे. मार्जिन कमी झालं आहे, पण अगदी किंचित. 101.2 झालं आहे मार्जिन. पूर्वीचं होतं 101.5. ICICI प्रू AMC यांचाही रिझल्ट चांगला आला आहे. त्याने ₹14.85 डिव्हिडंड दिला आहे. एंजल वनमध्ये सुद्धा तेजी दिसू शकते, कारण प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळं वाढलं आहे. ₹23 डिव्हिडंड दिला आहे. त्याची रेकॉर्ड डेट 21 जानेवारी आहे. आणि स्प्लिट पण केलं आहे त्याने. ₹10 फेस व्हॅल्यूचा ₹1 स्प्लिट केला आहे. फेड बँक प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला आहे, रिझल्ट चांगला आहे. डेल्टा कॉर्प रिझल्ट कमजोर आहे, प्रत्येक गोष्ट कमी झाली आहे. कोलते पाटील यांची सेल्स व्हॅल्यू कमी झाली आहे, पण कलेक्शन आणि रिअलायझेशन वाढलं आहे. प्रेस्टिज इस्टेटचे सगळी आकडेवारी चांगली आहे. सेल्स व्हॅल्यू वाढली आहे, व्हॉल्यूमसुद्धा वाढलेत आणि कलेक्शनसुद्धा वाढलं आहे. लँडमार्क कार रेव्हेन्यू वाढला आहे, विक्री वाढली आहे आणि त्याने आफ्टर सेल्स सर्व्हिस चांगली केली, त्यामुळे प्रगती दिसते आहे. प्रेस्टिज इस्टेटने बंगलोरला प्रोजेक्ट सुरू केला आहे. त्याची ग्रॉस डेव्हलपमेंट व्हॅल्यू 5,000 कोटी एवढी आहे. ग्रोचा रिझल्ट लागला आहे.
तर क्वार्टर ऑन क्वार्टर 471वरनं 547 झाला आहे प्रॉफिट. रेव्हेन्यू पण वाढला आहे 1019वरनं 1216 आणि मार्जिन 59%. तर ग्रोथ आणि रिझल्ट मार्केटला आवडेल. युनियन बँकेचा रिझल्ट चांगला आला आहे, पण परवाच्या दिवशी मार्केटने युनियन बँकेवर चांगलं रिॲक्ट केलं आहे. 165 रुपयापासून 180 रुपयापर्यंत युनियन बँक गेली होती. त्यामुळे आज पुन्हा रिॲक्ट करेल असं वाटत नाही. ग्रोचे युजर्स पण वाढले, ते 7% वाढले, टोटल 2 कोटी झाले. RBL बँक, RBL बँकेची डिपॉझिट 25 लाख. RBL बँकेने 25 लाख ते 3 कोटीच्या मध्ये जर डिपॉझिट्स असतील तर व्याजामध्ये 0.5 म्हणजे 50 पैसे एवढं व्याज त्यांना कमी केलं आहे. होलसेल प्राईस इंडेक्स परवा जाहीर झाला, तो 0.83 एवढा झाला. 361 वॅप यांचा पण रिझल्ट चांगला आहे, तेजीत राहू शकतो शेअर. प्रॉफिट 20.3% वाढला आहे. रेव्हेन्यू 21.8% वाढला आहे. ॲसेट अंडर मॅनेजमेंट 7,11,398 एवढे झाले. रिझल्ट चांगला आहे. नोव्होको व्हिस्टा तोट्यातून फायद्यात आली आहे, रिझल्ट चांगला आहे. शेअरमध्ये तेजी दिसू शकते. प्रॉफिट 49 कोटी झालं आहे. गेल्या वेळेला तोटा होता 61 कोटीचा. रेव्हेन्यूही वाढला आहे आणि मार्जिनही वाढलं आहे, त्यामुळे शेअरमध्ये तेजी दिसू शकते. इन्फोसिसचा रिझल्ट सगळ्यांनी पाहिलाच असेल, पण इन्फोसिस 7,000 इन्फोसिसचं जे इन्कम आहे ते 45,479 एवढं झालं आहे. त्यांचं प्रॉफिट 6,654 कोटी. एबिट 9,479 कोटी. मार्जिन 20.8%. कॉन्स्टंट करन्सी रेव्हेन्यू ग्रोथ 0.6% आणि डॉलर रेव्हेन्यू ग्रोथ 0.5%. सगळ्यांना लेबर कोड जो बदलला आहे त्याचा खर्च करावा लागला आहे 1,289 कोटी. त्याने रेव्हेन्यू ग्रोथ गायडन्स वाढवला आहे. पूर्वी 2 ते 3% होता, तो 3 ते 3.5% केला आहे आणि मार्जिन गायडन्स 20 ते 22% केला आहे. हा जो गायडन्स वाढवला आहे ही गोष्ट मार्केटला आवडण्याची शक्यता आहे. जिओचा रिझल्ट चांगला आहे, म्हणजे त्यांचा रेव्हेन्यू दुप्पट झाला आहे. गेल्या वेळेला 449 कोटी होता, तो 901 कोटी झाला आहे, पण प्रॉफिट 8.8% कमी झाला आहे. HDB पण रेव्हेन्यू दुप्पट झाला आहे, हे मार्केटला पसंत पडू शकतं जिओच्या बाबतीत. HDBचा रिझल्ट चांगला आहे, शेअर तेजीत राहू शकतो. 36.3% एवढा प्रॉफिट वाढला आहे. नेट इंटरेस्ट इन्कम 22.1% वाढला आहे. तर ॲसेट अंडर मॅनेजमेंट 12% वाढले. L&T टेकचा प्रॉफिट कमी झाला आहे 8% किंवा 7.9%. तो 302.6 कोटी झाला आहे.
त्यांना एक्सेप्शनल लॉस झाला आहे 35 कोटीचा. त्यांचा रेव्हेन्यूसुद्धा कमी झाला आहे. त्यामुळे L&T टेक मंदीत राहण्याची शक्यता आहे. पण मार्जिनमध्ये थोडीशी सुधारणा आहे, कारण त्यांनी कॉस्ट कंट्रोल आणि प्रॉफिटेबिलिटीकडे लक्ष दिल्यामुळे मार्जिनमध्ये सुधारणा दिसते आहे. आता काही बातम्या आहेत, थोडेसे रिझल्ट आहेत ते बघूया. झायडस वेलनेसच्या एल्ट्रॉम्बोपॅग या गोळ्यांना USFDAने संमती दिली आहे. जर प्लेटलेट्सचा काउंट कमी असेल तर त्याच्यासाठी या गोळ्या वापरतात. पेस डिजिटेक बोंडाळा इंजिनिअरिंगकडून डोमेस्टिक सोलरसाठी EPC ऑर्डर त्यांना मिळाली आहे 375 कोटीची. NBCC इंडियन ओव्हरसीज बँकेकडून 55 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. डॉक्टर रेड्डीज पेटाडे एक्स्ट्रा स्ट्रेंथ आय ड्रॉप्सचं ओव्हर द काउंटर जनरिक व्हर्जन त्याने अमेरिकेमध्ये लॉन्च केलं आहे. DLF NCLT चंदीगड बेंचने त्यांच्या ज्या 16 सबसिडियरी होत्या त्या 16 सबसिडियरीचं पेरेंट कंपनीमध्ये मर्ज करायला परवानगी दिली आहे. रेलटेल यांना सेंट्रल रेल्वेकडून LOA मिळाले, लेटर ऑफ अवॉर्ड. HDFC लाईफचा प्रीमियम वाढला आहे, तो 18,351 कोटी. APE 11% वाढला आहे. व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस 3% वाढली आहे. व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस मार्जिन मात्र 205 बेस पॉईंटनी कमी झाला आहे. सॉल्व्हन्सी रेशो 180% आहे. एक जर मार्जिन सोडलं तर बाकीच्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. ट्रान्सरेल लाइटिंग त्यांना 527 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे त्यांचं ऑर्डर बुक आता 5,637 कोटी झालं आहे. बायोकॉननी QIP केला आहे 4,150 कोटीचा. 11.26 कोटी शेअर्स इश्यू केले, ते 368.35 एवढ्या रेटनी इश्यू केले आणि 2.8% डिस्काउंटवर हे शेअर इश्यू केले. गोदरेज प्रॉपर्टी तेजीत राहू शकतो, कारण रेकॉर्ड झालं आहे त्यांचं. बुकिंग व्हॅल्यू 19% वाढली आहे, ती 34,171 कोटी झाली आहे. स्टर्लिंग विल्सन ही मात्र फायद्यातून तोट्यात गेली आहे. 2.8 कोटी लॉस झाला आहे. गेल्या वर्षी 14.83 कोटी फायदा होता, त्यामुळं शेअर मंदीत जाऊ शकतो. रेव्हेन्यू मात्र त्यांचा वाढला आहे 14%, तो 2,092 कोटी झाला आहे. कोलते पाटीलचा रिझल्ट चांगला आहे. सेल्स व्हॅल्यू 605 कोटी, त्यांचं कलेक्शन 709 कोटी. साऊथ इंडियन बँकेचाही रिझल्ट चांगला आहे. प्रॉफिट 9% वाढलं. नेट इंटरेस्ट इन्कम 1% वाढलं. ॲडव्हान्सेस 11% वाढले. त्यांची ॲसेट क्वालिटीसुद्धा सुधारली आहे. रिझल्ट चांगला आहे, पण परवाच्या दिवशी शेअरमध्ये तेजीही होती, एक 6-7% तेजी होती. वारीचा रिझल्ट सुंदर आहे. प्रॉफिट 124% वाढला आहे. रेव्हेन्यू 136% वाढला आहे.
BHEL वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रोजेक्टसाठी अंडरस्लग ट्रॅक्शन ट्रान्सफॉर्मर सप्लाय करायला BHELनी सुरुवात केलेली आहे. आता आपण फक्त कुठले शेअर तेजीत राहतील आणि कुठले शेअर मंदीत राहतील हे पाहूया. त्याप्रमाणे पण सगळंच तसं होईल असं काही सांगता येत नाही. मार्केट लहरी आहे. ट्रम्प काय सांगतील त्याच्याकडे सगळेजण लक्ष देत असतात. एक आत्ता बातमी येते आहे, दीपक फर्टिलायझरचा टॅक्स जो होता तो 478 कोटी होता, तो टॅक्स आता कमी झाला आहे, तो 96 कोटी झाला आहे. त्यामुळे दीपक फर्टिलायझर तेजीत राहू शकतो. आता आपण कुठले शेअर तेजीत कुठले शेअर मंदीत हे पाहूया. आधी तेजीतले पाहूया. इंडियन बँक, ॲस्ट्रल, ग्रो, इन्फोसिस, साऊथ इंडियन बँक, ट्रान्स रेल, MV फोटोव्होल्टॅनिक, झायडस लाईफ, प्रेस्टीज इस्टेट, आनंद राठी पण तो स्टॉक ब्रोकरवाला 632 रुपये ज्याची प्राईस आहे, एंजल वन, जिओ 361, वॅम, लुपिन, गोदरेज प्रॉपर्टी, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा स्टील, बाळकृष्ण इंडस्ट्री, श्रीराम फायनान्स, स्वराज, युनायटेड स्पिरिट्स कारण नोमुराने त्यांचं टार्गेट वाढवलं आहे, नोव्होको विस्टा रिझल्ट चांगला आला आहे, पेट्रोनेट LNG, ICICI प्रू AMC, झेन टेक्नॉलॉजी, HDB फायनान्स, ट्रान्स रेल, HDFC AMC, निपॉन AMC, स्मार्ट वर्क्स, HDFC लाईफ, लॉरेस लॅब आणि कर्नेक्स मायक्रो. तर मंदीमध्ये टाटाची नेल्को NELCO 700 रुपये प्राईस आहे, हा मंदीमध्ये दिला आहे. आणि सिप्ला हे 2च शेअर मंदीमध्ये दिले. तरी बघूया काय होतं आहे. मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी खूप आहे, त्यामुळे सुरुवातीलाच जर शेअर भरपूर वाढला असेल तर त्याच्यामध्ये इंट्राडे करायच्या भानगडीला जाऊ नका. हल्ली व्होलॅटिलिटी खूप असते. इंट्राडे सक्सेसफुल होण्याचं पर्सेंटेज कमी झालं आहे, त्यामुळे सावधपणेच ट्रेड करा. बघूया काय काय होतं आहे. नमस्ते.